माननीय महापौरांना आणि माननीय आयुक्तांना पत्राद्वारे निवेदन आज मी केलंय की मुंबई महानगरपालिकेत पर्यावरण व वातावरणीय बदल याची एक वैधानिक समिती असावी व पाणी पुरवठा व मलनिस्सारण याची एक वैधानिक समिती असावी। आपण गेल्या काही दिवसांपूर्वी वायू प्रदूषण हे मुंबईत मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाहिलंय आणि उष्णतेची लाट आपण पाहू शकतोय, अवकाळी पाऊस आपण पाहू शकतोय। मुंबईत ज्या प्रकारे पावसाळा आपण पाहिलाय त्यामध्ये अधिकचा पाऊस मुंबईत आपल्याला पाहायला मिळतोय आणि म्हणून या सगळ्यांवरती मात करण्यासाठी एक पर्यावरण बदलावरती एक कृती आराखडा मुंबई महानगरपालिकेचा असावा आणि त्यावरती या समितीने काम करावं। त्यासाठी ही समिती मुंबई महानगरपालिकेत असणं अत्यंत गरजेची आहे। वाढती उष्णतेसाठी आपण ऍक्टिव्ह रिफॉरेस्ट्रेशनच्या माध्यमातून कशा पद्धतीनं अर्बन जंगल्स तयार करू शकू जेणेकरून हा वाढता तापमान आहे जो मुंबईचा कमी होऊ शकेल त्याचा आपल्याला प्लॅनिंग त्या ठिकाणी करावं लागेल। जेव्हा वायू प्रदूषणावरती आपण बोलतो तेव्हा फक्त रस्त्यावरती पाणी मारून होणार नाहीये, तर कन्स्ट्रक्शन मधून निघणारं जे डेब्रिस आहे त्याचं विल्हेवाट व्यवस्थित लागतेय का, इंडस्ट्रीमधून निघणारा जो धूर आहे त्याची विल्हेवाट व्यवस्थित लागतेय का, इलेक्ट्रिक ट्रान्झिशन मग इलेक्ट्रिक गाड्या वापरण्याबद्दलचं महानगरपालिकेचं धोरण काय आहे, बस जे इलेक्ट्रिक आल्या त्यामध्ये अजून बेस्टच्या माध्यमातून इलेक्ट्रिक बसेस वाढ करण्याबद्दलचं महानगरपालिकेचं धोरण तयार करावं लागेल आणि असा एक पूर्ण कृती आराखडा जो पर्यावरणाशी निगडीत असेल तो मुंबई महानगरपालिकेने तयार करून या समितीच्या माध्यमातून राबवावा अशी एक विनंती मी माननीय महापौरांना आणि आयुक्तांना केली आहे। आज आपण पाहिलंय की मुंबईत जरी जनगणना झाली नसली तरी मुंबईची लोकसंख्या वाढली आहे, रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट झाले आहेत आणि म्हणून प्रत्येक मुंबईकरापर्यंत त्यांना आवश्यक असं पाणी हे निश्चित रूपानं पोहोचलं पाहिजे। हे काम मुंबई महानगरपालिकेच्या या पाणी पुरवठा आणि मलनिस्सारण समितीनं केलं पाहिजे। आज त्या प्रकारे त्या उपाययोजना मुंबई महानगरपालिकेनं या गोष्टींसाठी केल्या पाहिजेत, कारण आज आपण पाहतो काही काही इमारतींना पाण्यापासून वंचित राहावं लागतंय, काही चाळीमध्ये राहणारे आमचे बांधव आहेत त्यांना पाण्यापासून वंचित राहावं लागतंय, चाळ कमिटीमध्ये राहणाऱ्या आमच्या ज्या माता भगिनी आहेत त्यांना कधी ना कधीतरी पाणीचं प्रेशर कमी येतं, कधी ना कधीतरी पाणी मिळतच नाहीये आणि म्हणून जेव्हा मुंबईकर पाण्याचा कर भरतो तेव्हा प्रत्येक मुंबईकराला आवश्यक पाणी मिळवून द्यायची जबाबदारी ही मुंबई महानगरपालिकेची आहे आणि मला वाटतं त्याची समिती असेल तर हे काम योग्यरित्या पार पडेल आणि म्हणून या दोन्ही समिती या वैधानिक दर्जाच्या असावा अशी मागणी मी माननीय महापौरांकडे आणि माननीय आयुक्तांकडे केली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।